आज पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि इतर पोलिसांशी भोंगा प्रकरण संदर्भात चर्चा करण्यात आली। या चर्चेमध्ये नेमकं काय बोलण्यात आलं आहे हे आपल्याला स्वतः सांगतायत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गणेश आप्पा सातपुते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शैलेश जाधव यांनी। पाहुयात। यावेळी अश्विनी बंगार, सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर, सचिन चिखले, विशाल मानकरी, हेमंत डांगे, बाळा दानवले, सुशांत साळवी, दत्ता देवतरसे, राजू साळवी व इतर मनसे कार्यकर्ते देखील उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि माननीय राजसाहेबांनी पाडव्याच्या सभेला जे जाहीर केलेलं होतं त्याच्यानंतर हा जो विषय आहे की मशिदीवरील भोंगे या विषयाची जी सुरुवात झाली, त्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर 3 तारखेचा त्यांना अल्टिमेटम दिला होता आणि 4 तारखेपासून आम्हाला असं सांगितलं होतं की आंदोलनही सुरू करणार। तर त्याच्यामध्ये 4 तारखेला आंदोलन सुरू झालं आणि काल इथल्या सगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आंदोलनापूर्वीच आंदोलनाला चाललेल्या असतानाच यांना सगळ्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर काल सगळ्यांना ह्यांना संध्याकाळी सोडवलेलं होतं। पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पोलिसांशी बोललं पाहिजे, याच्याकरता आम्ही आयुक्त साहेब असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, या सगळ्या मंडळींना आता भेटलेलो आहे। ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना एक विचारलं की या पिंपरी चिंचवड शहरामध्ये किंवा तुमच्या हद्दीमध्ये, आयुक्ताच्या हद्दीमध्ये किती मशिदी येत आहेत, किती मंदिरे येत आहेत, या बाबतीत विचारपूस केलेली आहे। आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की साधारण 250-300 मंदिरं आणि मशिदी आमच्या इथं आहेत। तर बोललं माहिती घेऊन आम्हाला पूर्ण सांगा। आणि आम्ही इथं एक मागणी आता त्यांच्याबरोबर बोलताना केलेली आहे की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याशी बोलताना ते बोलत होते की आम्हाला सहकार्य करा, पोलिसांनी आम्हाला हे केलं की बा आम्हाला सहकार्य करा ह्या विषयामध्ये। तर बोललं आम्ही सहकार्य करायला तयार आहे, बरोबर आहे। तर त्यांच्यापुढं सांगण्यात असं आलं की ह्याच्यापुढं काही करत असताना कायदा हातात घेऊ नका आणि कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नका। तर पक्षसुद्धा कुठल्या धर्मांमध्ये तिढा होऊ नये, बरोबर आहे, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेच। त्याच्याबरोबर कायदा हातात घेऊन कायदा सुव्यवस्था कुठं अडचणीत येईल का, त्याच्यावर काय होईल का, याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेही प्रयत्न करत नाही, करणार पण नाही आहे। पण हे करत असताना ज्यावेळेस पोलीस आमच्याकडनं एक अपेक्षा ठेवत आहेत की कायदा हातात घेऊ नका, बरोबर आहे, तुम्ही पालन करा। आणि आम्हाला माननीय राजसाहेबांनी पण सांगितलेलं आहे की हनुमान चालीसा म्हणतानासुद्धा ते किंवा हनुमान चालीसा तुम्ही लावणार असाल स्पीकरवर तर पोलिसांकडनं त्याचे परवाने घ्या। पण ज्यावेळेस पक्षाकडनं आणि आमच्याकडनं हे प्रयत्न चालू की प्रत्येक गोष्ट करत असताना कायद्याने आणि त्याच्या परवानग्या घेऊन करा, हे ज्यावेळेस आम्ही करतो त्यावेळेस आम्ही आयुक्तांना पण हे बोललो की आमच्या पण अपेक्षा आहेत की ज्या आपल्याकडं मशिदी आहेत त्या मशिदीवर जे भोंगे आहेत त्यांना परवानग्या आहेत का, ते अधिकृत आहेत का, त्यांना परवानग्या आपण दिलेल्या आहेत का। तर दिलेल्या नसतील आणि तरीही तिथे वाजवले जात असतील आणि आम्ही जर वाजवायचा प्रयत्न केला आणि आम्ही परवानग्या मागायचा प्रयत्न केला आणि आम्हाला जर परवानग्या नाही दिले तर आम्ही मात्र विचारू की ज्यांना तुम्ही आता ह्या ठिकाणी अनधिकृत भोंगे वाजतायत, अनधिकृत स्पीकर आहेत, यांच्यावर पहिल्यांदा कारवाया करा मग। आणि जर त्यांच्यावर तुम्ही कारवाया करणार नसाल तर शेवटी आम्ही जो आदेश आम्हाला आहे की आम्हीसुद्धा त्या ठिकाणी दुप्पट आवाजामध्ये हे हनुमान चालीसा स्पीकर लावून करणार आहोत, हे आत्ता सांगितलेलं आहे। आणि हे काय आंदोलन 1 दिवसाचं नाही आहे, हे आंदोलन सातत्याने चालणार आहे। कालसुद्धा राजसाहेबांनी हे सांगितलं। पण हे करत असताना ह्या आंदोलनामध्ये एक गोष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते की रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुठलेही स्पीकर हे कुणालाच लावता येणार नाही। तर हा जो आजचा रिपोर्ट आहे, कालचा आणि आजचा, ह्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांनी 5ची पहाटेची अजान आहे ती स्पीकरवर लावली नाही। आणि बऱ्याच जो फीडबॅक आहे त्या फीडबॅकमध्ये बऱ्याच ठिकाणचे अजान ह्या त्यांनी त्यांचे धर्मस्थळ आहे त्याच्यामध्ये केलेले आहेत। ज्यांनी म्हणून ह्या गोष्टीचं पालन केलं, कायद्याचं पालन केलं, त्या मुस्लिम बांधवांचे खरे या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। आणि ज्या लोकांनी आता अजूनही लावत आहेत त्यांना आम्ही पक्षाच्या वतीने विनंती करतो, कायद्याचं आपण पालन करावं, बरोबर आहे, परवानग्या घ्याव्यात आणि डेसिबलवर विचार करावा। आणि जर डेसिबलवर नाही झालं तर आम्ही मात्र ह्याच्यामध्ये तक्रारी करणार आणि हे पोलिसांच्या माध्यमातून भोंगे खाली उतरवणार। हे पक्षाचं कुठलंही काम नाही आहे,
शासनाने, पोलीस प्रशासनाने वास्तविक पाहता हे भोंगे उतरवले पाहिजे की ज्याच्या परवानग्या नाही आहेत त्या, आणि आम्ही सातत्याने पोलिसांकडनं करून घेणार आहे. आणि पोलीससुद्धा बोललेले आहेत की आपण ह्याच्यामध्ये 100% सहकार्य करू, पण थोडा वेळ दिला पाहिजे. तर वेळ आम्ही द्यायला तयार आहे, पण आम्ही मात्र ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळात सामान्य माणसांनासुद्धा आम्ही आव्हान करतो की हे जे आंदोलन आहे किंवा हा जो विषय आहे, हा सामाजिक विषय, ह्याच्यामध्ये की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकट्या पक्षाचा विषय नसून हा विषय सर्वसामान्यांचा सामाजिक विषय आहे. तर राजसाहेबांनी एक सांगितलं की ज्या ज्या लोकांना, जे मशिदीच्या आजूबाजूला राहणारे नागरिक आहे, तो कुठल्याही धर्माचा असू दे, नाही तर कुठल्याही जातीचा असू दे, त्याला जर त्रास होत असेल तर किमान त्यांनी 100 नंबरला फोन करावा. आणि 100 नंबरला फोन करून ज्या ज्या ठिकाणी तुमच्या पोलीस स्टेशन असतील किंवा CP ऑफिस असतील, त्या ठिकाणी ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे तक्रारी केल्या पाहिजे की ह्या ठिकाणी असा आवाज येतो आहे, हा कर्कश आवाज आहे, आम्हाला त्याचा त्रास होतो आहे. सामान्य माणसांनीसुद्धा याच्यात इन्व्हॉल्व व्हा. ज्याच्याकडं बाबा की माझ्याकडे फोन नाही आहे किंवा मला फोन करता येत नाही आहे, तर ईमेल तरी करा तक्रारीचे कमिशनर ऑफिसला. जर ते ईमेल नाही करतायत तर लेखी अर्ज करा त्या पोलीस स्टेशनला की आम्हाला त्रास होतो आहे. आणि जर समाजामधनं हे अर्ज यायला लागले, समाजामधनं ह्या गोष्टीचा उठाव व्हायला लागला, तर तुम्हाला मी सांगतो की जो त्रास होतो आहे तुम्हाला, आम्हाला तो त्रास बंद होईल. हा सामाजिक प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना धार्मिक म्हणून बघत नाही आहे आणि कोणीसुद्धा या धर्माकडे हा प्रश्न वळू नये, तर सामाजिक म्हणून वळवावा. या सगळ्या गोष्टी आत्ता आयुक्तांबरोबर आणि अतिरिक्त आयुक्त सगळ्या टीमबरोबर झाल्या तिथं. आणि पोलीससुद्धा ह्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहेत आणि आम्हीसुद्धा पोलिसांना सहकार्य करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.